पुस्तकात वाचलेले लवणस्तंभ आणि ऊर्ध्वस्तंभ इथे प्रत्यक्षात पाहिले। इथे चुनखडीच्या थरातून पाझरणाऱ्या क्षारांचे थर एकमेकावर साचून या स्तंभांची निर्मिती झाली आहे। आता हे झालं इथल्या नैसर्गिक आश्चर्याबद्दल, परंतु याचबरोबर इथला परिसरही अतिशय रमणीय आहे आणि हे पाहायला आपल्याला कुठेही फार लांब जायची गरज नाही, कारण की हे ठिकाण जवळच अहमदनगर जिल्ह्यातलं आणि पारनेर तालुक्यातलं आहे, ज्या ठिकाणाचं नाव आहे वडगाव दर्या, जिथे निसर्गरम्य परिसरात दर्याबाई आणि वेल्लाबाई या दोन्ही बहिणींचं देवीचं सुप्रसिद्ध मंदिर आहे। नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि हनुवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज पुन्हा आपण आलेलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यात आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील दर्यापाडळी या ठिकाणी देवीचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। या आधीही आपण अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ठिकाणांना भेट दिली होती, ज्यामध्ये पळशीचा वाडा, पळशीचा किल्ला, त्याचबरोबर टाकळी ढोकेश्वर, पळशी येथील विठ्ठल मंदिर यांचे व्हिडिओ आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले असतील। तर ॲक्च्युली इथे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आल्यावर माझा अनुभव असा झाला की जसं भुकेल्या माणसाला देव अक्षय पात्र देतो, त्याप्रमाणे इथे ह्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आल्यावर मला खूप साऱ्या अशा छान छान ठिकाणांची माहिती मिळाली, ज्यामध्ये काही निसर्गाचे आश्चर्य असतील, काही ऐतिहासिक ठिकाणं असतील, काही प्राचीन वास्तू असतील। तर त्या ठिकाणांची इथे आल्यावर मला माहिती मिळाली, म्हणजे माझी आणखीन भूक वाढली इथे फिरण्यासाठी। त्यामुळे ही भूक थांबवण्यासाठी किंवा शमवण्यासाठी थांबवू शकत नाही, पण ही भूक थोडीफार शमवण्यासाठी आज आपण दर्यापाडळी इथे आलेलो आहोत। त्या देवीचं दर्शन घेऊयात, इथली माहिती पाहूयात आणि चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। दर्याबाई पाडळी या ठिकाणाला जाण्यासाठी आपण अहमदनगर कल्याण या हायवेवरून वाफारेवाडीच्या फाट्यावरून टर्न घेतला आहे आणि आता आपण इकडे अहमदनगर कल्याण हायवेवर आहोत। मध्ये थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे आपल्या गाडीचा जो वेग आहे तो थोडासा कमी होतो, नाहीतर पुढे आल्यावर रस्ता व्यवस्थित आहे, त्यामुळे इथे यायला आपल्याला फार काही त्रास असा होत नाही। आपल्याला मंदिराची कमान इथे पाहायला मिळते। आपण सुरुवातीला आता 1 किलोमीटर मागे गेलं असेल, तिथे एक आपल्याला कमान दिसली देवीची, की देवीच्या मंदिराचा जो परिसर आहे तो सुरू झाला आहे आणि आता मंदिरात आत जायची जी कमान आहे ती आपल्याला पाहायला मिळते। इथे आपण गाडी पार्क करूयात आणि देवीच्या दर्शनाला जाऊयात। इन जनरल आपण कुठेही जातो ट्रेकिंगसाठी, तेव्हा आपल्याला ट्रेकिंगसाठी चढावं लागतं आणि इथे आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्या उतरत खाली जायचं आहे मंदिराकडे। तर जवळजवळ 100 ते 125 पायऱ्या उतरून आपल्याला खाली दरीमध्ये देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे, ज्या आपण इकडे माझ्या मागे पायऱ्या आहेत आणि आणखी इकडे पुढे पायऱ्या आहेत, तर त्या उतरून आपल्याला खाली जायचं आहे। आणि इथे माकडं फार आहेत, त्यामुळे आपल्याकडच्या ज्या वस्तू आहेत त्या खूप जपून ठेवाव्या लागतात। सो माझ्या मागेच इथे तुम्हाला इथे माकड दिसत असेल, सो त्यांच्यापासून थोडं जपून राहायला पाहिजे। चला, या दोन्ही देवींच्या मूर्ती तांदळाकृती असून प्राचीन आणि स्वयंभू आहेत। पायऱ्या उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई आणि वैल्लाबाई यांची कळसविरहित शेजारी शेजारी मंदिरं आहेत।
स्वामीची तुम्हाला नाही घडविले, तुम्हाला नाही घडविले. अरण्यामध्ये येऊनी डोंग दंकुरुनी स्वयं एकुनी जागृत राहुनी असं निर्वयसुनी दर्शन दे भक्तासी. जय जय कुलस्वामीची दर्याबाई आहिरची वेल्हाबाई माहुरची भैरवनाथ जोगेश्वरी महादेव पार्वती चौघे विचारांनी अगळ घालोनी बसले शेजारी मकर सैन्य सेवेसी. जय जय कुलस्वामीजी. सत्वही किती मंदिरामध्ये पाणी पडते ऊर्ध्वमुखी अधोमुखी लवणस्तंभ होऊनी दर्शन येता पावी नवसाला हरत मही चिंदा बालक आले चरणाशी. जय जय कुलस्वामीची जय जय कुलस्वामीजी. धैर्यावे विधावे माता जय. या मंदिरामध्ये सतत पाणी झिरपत असतं आणि आपल्या डोक्यावरही ते मध्ये मध्ये पडत असतं. मंदिरात हे पाणी साचण्यासाठी एक मोठा ड्रम ठेवलाय. दर्याबाईच्या शेजारी वेल्लाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. इथून वाकून जावं लागतं. या दोन्ही बहिणी असून मोठ्या बहिणीने म्हणजेच दर्याबाईने हा दरवाजा निर्माण केलाय असं बोललं जातं. मंदिरामध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात लवणस्तंभ पाहायला मिळतात आणि या लवणस्तंभांचे इथे प्रचंड उभे निसर्ग निर्मित रांजणही तयार झालेले आहेत. आपलं नशीब आहे की आपण इथे आलो आज दर्याबाई पाडळीला आणि तिथे आपल्याला प्रसाद खायला भेटणार आहे. आपल्याबरोबरची जी मंडळी होती ती ऑलरेडी तो प्रसाद खायला बसली आहे आणि आता आपण प्रसाद घेऊयात. इथे देवीच्या मंदिराच्या बाहेर हा जो कुंड आहे आपल्याला दिसत असेल की हे दगडातनं पाणी झिरपतं आहे आणि ते झिरपलेलं पाणी ह्या कुंडात साठवलं जातं आहे. तर अशी इथली आख्यायिका आहे की ह्या कुंडातल्या पाण्याने जर आपण अंघोळ केली तर ज्याला खरूज नायटा असे त्वचेचे विकार झाले असतील ते त्वचेचे विकार नाहीसे होतात. ह्या क्षारयुक्त पाण्याने आंघोळ केल्यावर ही ह्या देवीची आणि या ठिकाणाची एक आख्यायिका आहे आणि इथलं एक महात्म्य आहे. मंदिरासमोर भलं मोठं पटांगण आहे. तर मंदिराच्या डाव्या बाजूला एक कुंड आहे जे शक्तितीर्थ नावाने ओळखलं जातं. या स्नानकुंडात स्नान केल्याने खरूज नायटा यासारखे त्वचेचे विकार दूर होतात अशी देवीची ख्याती आहे. इथली आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे या मंदिराच्या वरच्या बाजूला शेती आहे. जी शेती गावातली सर्व मंडळी मिळून करतात आणि त्या शेतीचं जेही उत्पन्न निघतं ते गावकरी मंडळी ह्या देवीच्यासाठी आणि इथे जी माकडं आहेत त्या माकडांसाठी त्याचं उत्पन्न वापरतात. ते जर जी व्यक्ती आहे ती शेती मनोभावे करत नसेल तर त्या व्यक्तीच्या शेताचं ही माकडं जे आहे ते नुकसान करतात असं सांगितलं जातं. त्यामुळे असं कुणीही करत नाही. सर्वजण अगदी देवीच्या भक्तीने अगदी प्रेमाने सर्वजण मिळून सर्व भाविक ती शेती करतात आणि जेही काही उत्पन्न निघतं ते ह्या देवीच्या कार्यासाठी आणि ह्या माकडांसाठी ते उत्पन्न ठेवलं जातं.
या ठिकाणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या परिसरात जो संपूर्ण परिसरामध्ये हा जो माकडांचा वावर आहे त्या माकडांची एक आख्यायिका आहे आणि त्याबद्दल माहिती अशी की ह्या माकडांचा जो IQ आहे तो फार जास्त आहे. कारण की जेव्हाही या संपूर्ण परिसरामध्ये कुठेही लग्न कार्य किंवा काही धार्मिक कार्यक्रम असतात तेव्हा त्या माकडांचा जो प्रमुख असतो त्या प्रमुखाला फेटा द्यावा लागतो लग्न कार्याच्या वेळेस वगैरे. आणि जर तो फेटा त्याला दिला नाही तर ते ती जी माकडं आहेत तो कार्यक्रम व्यवस्थित साजरा होऊ देत नाही. त्यामुळे तो जो त्या माकडांचा जो मेन प्रमुख आहे त्या प्रमुखाला फेटा द्यावा लागतो. त्यानंतर बाकीची जी माकडं असतात तो जो फेटा असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करून प्रत्येकामध्ये वाटून घेतात आणि मग इथला जो संपूर्ण जो कार्यक्रम असतो तो व्यवस्थित थाटामाटामध्ये ही मंडळी जी आहेत ती साजरा करू देतात. त्यांची कसरत चालली आहे, धावपळ अगदी, की त्या झेंड्याला पकडून त्या दोरीला पकडून खाली यायचं आहे. बापरे, कसली धावपळ करतोय तो. वा, इकडे भलतीच घसरगुंडी चालली आहे. उलटा घसरत पसरत खाली येतो. खा बाबा, मी नाही घेत तुझं. हा जो संपूर्ण परिसर आहे तो अतिशय शांत आहे. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा इथे आल्या मोराचाही आवाज आला होता. इथे आपण पाहतोय समोर हे जे ठिकाण आहे ना हे ॲक्च्युली दरीत आहे. त्यामुळे इथे खूप मोठमोठाले दगड असे वर्ण खाली पडलेले आपण पाहू शकतो. असे गोलाकार आकारातले हे जे दगड इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. झाडंही अगदी मोठी आणि उंच आहेत ज्यावरनं हे ठिकाण आणि इथली ही झाडं फार जुनी असतील ह्याचा अंदाज येतो. दुसरी गोष्ट इथे अशी एक गुहाही आहे जी गुहा फार जुनी आहे आणि इथे अनेक प्राणी वगैरे जे असतात ते राहतात. नवरात्रीमध्ये इथे 10 दिवसांचा उत्सव असतो. तसंच माघ शुद्ध पौर्णिमेला इथे मोठी यात्राही भरते. असं हे ठिकाण नैसर्गिक आणि आध्यात्मिक या दोन्ही बाबींसाठी प्रसिद्ध असून इथे प्रत्यक्षात भेट देऊन अनुभवायचं आणि पाहण्याचं हे ठिकाण आहे. काय घेतलं त्याने? गोड आवडते. बिस्किट नकोय, खाऊन खाऊन कंटाळलाय. तर आज आपण दर्या पाडळी इथे आलो होतो. इथे आपण ऑड सीझनला आल्यामुळे देवीचं जे दर्शन होतं ते आपलं फार छान झालं. इथे आपल्याला देवीच्या दर्शनाबरोबरच निसर्गाचा आविष्कार म्हणजे दगडातून जो सतत पाण्याचा पाझर होत असतो तेही पाहायला मिळालं. हा जो परिसर आहे तो अगदी दरीत आहे. त्यामुळे दरीत आत आल्यावर इथला जो परिसर आहे तो अगदी शांत असा आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे आल्यावर आपला दिवस तर धन्य झाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. आणि पुन्हा भेटूयात आपल्या अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद.